मेरे प्यारे परिवार, माझ्या प्रिय कुटुंबियांनो, नमस्कार. नमस्कार. मन की बात में मन की बात मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. ये एपिसोड हा भाग ऐसे समय में देशभरात सर्वत्र सणांचा उत्साह असताना होत आहे. आप सभी आपणा सर्वांना आने वाले येणाऱ्या सर्व सणांसाठी खूप खूप शुभेच्छा. बहुत बधाइयां. साथियों, मित्रांनो, त्योहारों की सणांच्या उत्साहातच दिल्ली की एक मला मन की बातची सुरुवात दिल्लीच्या एका बातमीनं करायची आहे. इस महीने की शुरुआत या महिन्याच्या सुरुवातीला गांधी जयंती निमित्त दिल्ली में दिल्लीत खादीची विक्रमी विक्री झाली. यहाँ कॉनॉट इथे कॅनॉट प्लेस या ठिकाणी की खादी एकाच खादीच्या दुकानात एक ही दिन लोकांनी एकाच दिवसात 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त सामानाची खरेदी केली. इस महीने चल या महिन्यात सुरू असलेल्या खादी महोत्सवानं एक बार पुन्हा एकदा विक्रीचे आपले सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत. आपको तुम्हाला और बात आणखी एक गोष्ट जाणून घेऊन सुद्धा खूप बरं वाटेल. साल पहले 10 वर्षांपूर्वी देश में जहां देशात खादी उत्पादनांची विक्री प्रोडक्ट्स की 30,000 कोटी रुपयांपेक्षा कमी होती. 10,000 करोड़ रुपए से भी कम थी. आता ती वाढून कर सुमारे 1.25 कोटी रुपये इतकी झाली आहे. पहुंच रही है. खादी की खादीची विक्री वाढली याचा अर्थ असा होतो इसका की त्याचा फायदा शहर शहरापासून खेड्यापर्यंत में समाजातल्या विविध घटकांपर्यंत पोहोचतो. इस बिक्री का लाभ आपले विणकर, बुनकर, हस्तकला कारागीर, आपले शेतकरी, आयुर्वेदिक वनस्पती लावणारे, आयुर्वेदिक कुटीर उद्योग लगाने वाले सर्वांनाच उद्योग या विक्रीचा लाभ मिळत आहे. और यही तो आणि हीच तर व्होकल फॉर लोकल मोहिमेची स्थानिक उत्पादनांच्या आग्रहाची ताकद आहे. और धीरे आणि याला हळूहळू आप तुम्हा सर्व देशबांधवांचा प्रतिसाद सुद्धा वाढत आहे. साथियों, आज मित्रांनो, आज मला तुमच्याकडे आणखी एक विनंती पुन्हा करायची आहे दोहराना चाहता हूं, आणि ती अगदी खूप बहुत ही आग्रहानं करायची आहे. दोहराना चाहता हूं. जब भी आपण जेव्हा जेव्हा पर्यटनाला जाल, तीर्थाटन पर जाए, तीर्थयात्रेला जाल, वहां के तेव्हा तेव्हा तिथल्या स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या वस्तू नक्की खरेदी करा. जरूर खरीदें. तुम्ही तुमच्या प्रवासाच्या एकूण बजेटमध्ये, खर्चाच्या नियोजनामध्ये स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला महत्त्वाचं प्राधान्य द्या. पूर्ण प्राथमिकता के रूप में तुमचं बजेट 10% असो, 10% हो, 20% असो, 10% हो, जेवढं बजेट असेल तेवढं तुम्ही त्यातून पर स्थानिक उत्पादनांचीच खरेदी करा. और वहीं त्या त्या ठिकाणीच खरेदी करा. साथियों, मित्रहो, हर बार दरवेळेप्रमाणेच याही वेळी आपल्या सण उत्सवात आपलं प्राधान्य, आपला आग्रह स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचाच राहू देत. उस सपने आपलं स्वप्न आहे आत्मनिर्भर भारत, स्वावलंबी भारत, आणि आपण सर्वजण मिळून ते स्वप्न पूर्ण करूया. बार ऐसे यावेळेस अशाच उत्पादनांनी घर सजवून टाका जिससे ज्यात माझ्या कुणा देशबांधवाच्या घामाचा सुगंध आहे. मेरे देश माझ्या देशाच्या युवक युवतीची गुणवत्ता ठासून भरली आहे. में मेरे देशवासी ज्या उत्पादनानं माझ्या देशवासियांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कोई भी आवश्यक नेहमीच्या आयुष्यातली कुठलीही गरज असो, ती गरज लोकल आपण स्थानिक उत्पादनानंच पूर्ण करूया. लेकिन मात्र कोई एक और तुम्हाला आणखी एका गोष्टीचा बारकाईनं विचार करावा लागेल. लोकल फॉर व्होकल फॉर लोकल ही भावना केवळ सणासुदीच्या खरेदीपुरती मर्यादित नाही. और कई आणि मी कुठेतरी पाहिलं आहे, दिवाली का लोक दिवाळीचे दिवे खरेदी करतात आणि नंतर समाज माध्यमावर व्होकल फॉर लोकल अशी टिप्पणी टाकतात. शुरुआत है. नाही मित्रांनो, ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्याला खूप पुढे जायचंय. हर आवश्यक जीवनातली प्रत्येक गरज स्थानिक उत्पादनानंच पूर्ण करायची आहे. ये आपल्या देशात आता सर्व काही उपलब्ध आहे. हा दृष्टिकोन फक्त लहान दुकानदार आणि रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करण्यापुरता मर्यादित नाही. आज भारत जगातलं सर्वात मोठं भव्य उत्पादन केंद्र बनत आहे. अनेक मोठमोठे ब्रँड, नामांकित उत्पादक त्यांची उत्पादनं इथे तयार करत आहेत. जर आपण ती उत्पादनं स्वीकारली
मेक तर मेक इन इंडियाला चालना मिळते. और ये भी आणि हा सुद्धा एक प्रकारे लोकल फॉर व्होकलच, स्थानिक उत्पादनांसाठीचा आग्रहच असतो. आणि हो, प्रोडक्ट को अशी उत्पादनं खरेदी करताना हमारे देश UPI डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे व्यवहार करण्याचा आग्रह करा. पेमेंट करने के आग्रही बने. आपल्या जीवनात जीवन में ही सवय लावून घ्या और आणि प्रोडक्ट त्या उत्पादनासह किंवा त्या कारागिरासह आपलं सेल्फी छायाचित्र नमो ऐप नमो ॲपवर टाकून माझ्यापर्यंत पोहोचवा. और वो आणि भी ते सुद्धा भारतातच बनवलेल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून. उनमें से मी यापैकी काही छायाचित्र, काही टिप्पण्या समाज माध्यमांवर टाकेन, शेयर करूंगा. जेणेकरून दूसरे लोग इतर लोकांनाही व्होकल फॉर लोकलसाठी प्रेरणा मिळेल. साथियों, मित्रांनो, जब आप आपण जेव्हा भारतात तयार झालेल्या, भारतीयांनीच बनवलेल्या उत्पादनांनी आपली दिवाळी साजरी कराल, दिवाली रोशन करेंगे, आपल्या कुटुंबाची प्रत्येक छोटी मोठी गरज स्थानिक उत्पादनानं पूर्ण कराल, लोकल से पूरी करेंगे, तेव्हा तो दिवाली दिवाळीचा झगमगाट तर आणखी जास्त वाढेलच वाढेल. की शिवाय त्या कारागिरांच्या आयुष्यात जिंदगी में एक नवी दिवाळी येईल, नई दिवाली आएगी, जीवनातली एक नवी पहाट उगवेल, नई सुबह आएगी, त्यांचं जीवन शानदार बनेल. शानदार बनेगा. भारत को भारताला स्वावलंबी बनवा. निर्भर बनाइए, नेहमी मेक इन इंडियाच निवडत जा. चुनते जाइए. यामुळे आपल्या सोबतच के साथ साथ आपल्या कोट्यवधी देशवासियांची दिवाळी बहारदार होईल, शानदार बने, चैतन्यपूर्ण होईल, शानदार बने, उजळून निघेल, रोशन बने, मनोरंजक होईल. मेरे प्यारे देश, माझ्या प्रिय देशवासियांनो, 31 ऑक्टोबर हा दिवस हम सब आपल्या सर्वांसाठी बहुत खूप विशेष होता विशेष असतो. है. इस दिन याच दिवशी आपण हमारे लोह लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करतो. हम भारतवासी उन्हें आपण भारतवासीय कितीतरी कारणांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत असतो श्रद्धा पूर्वक आणि श्रद्धेनं त्यांना वंदन करत असतो. सबसे बड़ी यातलं सगळ्यात मोठं कारण आहे देश की देशातल्या 580हून जास्त संस्थानांचं भारतात विलिनीकरण करण्यात त्यांनी बजावलेली अतुलनीय भूमिका. हम जानते हैं आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे, प्रत्येक वर्षी 31 ऑक्टोबरला गुजरात गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात एकतेच्या पुतळ्याजवळ एकता दिवसाशी निगडीत मुख्य कार्यक्रम होत असतो. इस बार या खेपेस या कार्यक्रमाव्यतिरिक्त दिल्ली में दिल्लीत कर्तव्य पथावर पर एक खूपच विशेष कार्यक्रम होणार आहे. आयोजित हो रहा है. आपको याद आपल्याला आठवत असेल, मैंने पिछले मी गेल्या काही दिवसात देश के हर देशातल्या प्रत्येक गावातून, हर घर प्रत्येक घरातून मिट्टी माती जमा करण्याचा आग्रह केला होता. आग्रह किया था. हर घर प्रत्येक घरातून माती संकलित केल्यानंतर उसे कलश ती कलशात भरली गेली और फिर आणि मग अमृत अमृत कलश यात्रा निघाल्या. निकाली गई. देश देशाच्या कानाकोपऱ्यातून एकत्र केलेली ही माती, या हजारो अमृत कलश यात्रा कलश आता दिल्लीत पोहोचत आहेत. दिल्ली पहुंच रही है. इथे दिल्लीत ही सर्व माती मिट्टी को एका विशाल अशा भारत कलशात एकत्र केली जाईल डाला जाएगा. आणि याच पवित्र मातीतून दिल्लीत अमृत वाटिका उभारली जाईल. वाटिका का निर्माण होगा. यह देश अमृत वाटिकेच्या माध्यमातून ही माती देशाच्या राजधानीच्या हृदयस्थानी विरासत के रूप में अमृत महोत्सवाचा एक भव्य वारसा म्हणून कायम अस्तित्वात राहील. 30 अक्टूबर को 31 ऑक्टोबरला आज देशभरात गेल्या 2.5 वर्षापासून सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप होईल. स्थापन होगा. आपण सर्वांनी मिळून या महोत्सवाला इसे दुनिया जगातल्या सर्वात दीर्घकाळ चालणाऱ्या महोत्सवांपैकी एक बनवून टाकलं. से एक बना दिया. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान असो या फिर किंवा प्रत्येक घरात तिरंगा ही मोहीम असो, आजादी के स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात लोगों लोकांनी आपल्या स्थानिक इतिहासाला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. पहचान दी है. याच महोत्सवादरम्यान सामुदायिक सामुदायिक सेवेचं सुद्धा एक अनोखं उदाहरण पाहायला मिळालं आहे. साथियों, मित्रहो, मैं आज आपको एक और आज मी आपल्याला एक आणखी आनंदाची बातमी सांगणार आहे. विशेष करके विशेष करून माझ्या नवतरुण मुला मुलींना ज्यांच्या मनात देशासाठी काहीतरी करण्याचा ध्यास आहे,
स्वप्न आहेत, संकल्प आहेत. ये खुशखबरी आनंदाची ही बातमी देशवासियांसाठी तर आहेच आहे. मेरे माझ्या नवतरुण मित्रांनो, आपके आपल्यासाठी विशेष आहे. 2 दिन बाद 2 दिवसानंतरच 31 ऑक्टोबरला एका खूप मोठ्या राष्ट्रव्यापी संघटनेचा पाया रचला जाणार आहे नींव आणि तो सुद्धा सरदार साहेबांच्या जयंती दिनी. की जन्म जयंती के दिन या संघटनेचं नाव आहे माझा तरुण भारत, यानी म्हणजेच माय भारत. माय माय भारत संघटना भारताच्या युवा वर्गाला राष्ट्र निर्मितीच्या विविध कार्यक्रमांमध्ये आपली सक्रिय भूमिका बजावण्याची संधी मिळवून देईल. ये हा विकसित भारताच्या निर्मितीत भारत भारताच्या युवा शक्तीची एकजूट घडवून आणण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे. मेरा युवा माझा युवा भारत या संघटनेचं संकेतस्थळ माय भारत सुद्धा सुरू होणार आहे. होने वाली है. मैं युवा मी युवा वर्गाला विनंती करतो, बार पुन्हा पुन्हा विनंती करतो कि आप की आपण सर्व माझ्या देशाचे नवतरुण तरुणी, आपण सर्व माझ्या देशाचे पुत्र आणि कन्या भारत myBharat.gov.in वर नोंदणी करा रजिस्टर करें आणि विविध कार्यक्रमांसाठी सज्ज रहा. साइन अप करें. 31 ऑक्टोबर रोजी माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजींची पुण्यतिथी सुद्धा आहे. भी है मैं मी त्यांना देखील भावभीनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मेरे परिवार माझ्या कुटुंबियानो, हमारा साहित्य आपलं साहित्य, लिटरेचर लिटरेचर एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला आणखी बळकट करण्याच्या सगळ्यात उत्तम अशा माध्यमांपैकी एक माध्यम आहे. मैं आपके साथ मी आपल्याला तमिलनाडु तामिळनाडूच्या गौरवपूर्ण वारशाशी निगडीत अशा 2 खूपच प्रेरक उपक्रमांची माहिती देऊ इच्छितो. मुझे मला प्रसिद्ध तमिळ लेखिका भगिनी शिवशंकरीजी यांच्याबाबत जाणून घेण्याची संधी मिळाली आहे. उन्होंने त्यांनी एक उपक्रम राबवला आहे, नीट इंडिया नीट इंडिया लिटरेचर. थ्रू लिटरेचर. इसका मतलब है म्हणजे याचा अर्थ असा आहे की साहित्याच्या माध्यमातून देशाला एका धाग्यात गुंफणं और जोड़ आणि जोडणं. वे इस प्रोजेक्ट त्या या प्रकल्पावर गेल्या 16 वर्षांपासून काम करत आहेत. इस प्रोजेक्ट के या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी 18 भारतीय भाषांमधल्या साहित्याचा अनुवाद केला आहे. उन्होंने त्यांनी कितीतरी वेळा कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि इम्फाळ पासून जैसलमेर पर्यंत देशभर भेटी दिल्या आहेत, देश भर जेणेकरून वेगवेगळ्या राज्यांमधले लेखक आणि कवींशी त्यांना संवाद साधता येईल. और कवियों के इंटरव्यू कर सकते. शिवशंकरीजींनी शंकरी जी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या भेटी जगहों पर पर्यटन समालोचनासह की पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर आणल्या आहेत. ये तमिल हे पुस्तक और तमिळ आणि इंग्रजी दोनों दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. प्रोजेक्ट में 4 हा उपक्रम ही लेखन गाथा 4 मोठ्या खंडात उपलब्ध आहे आणि प्रत्येक खंड भारताच्या वेगवेगळ्या भागाला समर्पित आहे. मुझे मला त्यांच्या या दृढ निश्चयाचा शक्ति पर गर्व. खूप अभिमान वाटतो. साथियों, मित्रहो, कन्याकुमारी कन्याकुमारीच्या थिरू के पेरुमलजी यांचं काम सुद्धा बहुत खूप प्रेरणादायक आहे. उन्होंने त्यांनी तामिळनाडूची कथाकथनाची परंपरा संरक्षित करण्याचं, जोपासण्याचं तो संरक्षण प्रशंसनीय काम केलं आहे. सराहनीय काम किया है. वे अपने ते गेल्या 40 वर्षांपासून पिछले आपला हा वसा चालवत आहेत. इसके लिए त्यासाठी ते तामिळनाडूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रवास करतात ट्रैवल आणि त्या भागातले लोककलांचे विविध प्रकार शोधून काढून खोज कर त्याबद्दल पुस्तकात लिहितात. हिस्सा बनाते हैं. आपको जान तुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटेल उन्होंने की त्यांनी आतापर्यंत अशी जवळजवळ 100 पुस्तकं लिहिली आहेत. इसके अलावा याशिवाय पेरुमलजी यांना आणखी एक छंद आहे. तामिळनाडूच्या मंदिर संस्कृतीबद्दल संशोधन करणं त्यांना खूप आवडतं. उन्होंने
त्यांनी लेदर पपेट्स या कळसूत्री बाहुल्यांच्या कला प्रकारावर सुद्धा खूप संशोधन केलं आहे आणि या संशोधनाचा लाभ तिथल्या स्थानिक लोक कलावंतांना होत आहे. शिवशंकरीजी आणि A.K. पेरुमलजी यांचे हे प्रयत्न प्रत्येकासाठी एक आदर्श उदाहरण आहेत, वस्तुपाठ आहेत. आपल्या संस्कृती रक्षणाच्या अशा अनेक प्रत्येक प्रयत्नांचा भारताला अभिमान आहे, जे आपली राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यासोबतच देशाचं नाव, देशाचा मान सर्वच वाढवत असतात. माझ्या कुटुंबियांनो, येत्या 15 नोव्हेंबरला संपूर्ण देश आदिवासी गौरव दिन साजरा करेल. हा विशेष दिवस भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीशी निगडित आहे. भगवान बिरसा मुंडा आपल्या सर्वांच्याच हृदयात वसले आहेत. निस्सीम साहस काय असतं आणि आपल्या दृढ निश्चयावर कायम राहणं कशाला म्हणतात, हे आपण त्यांच्या जीवनातून शिकू शकतो. त्यांनी परदेशी राजवट कधीही स्वीकारली नाही. कुठल्याही प्रकारच्या अन्यायाला थारा नसेल अशा प्रकारचा समाज त्यांना अभिप्रेत होता. प्रत्येक व्यक्तीला सन्मान आणि समानतेचं जीवन लाभावं अशी त्यांची इच्छा होती. भगवान बिरसा मुंडा यांनी पर्यावरणपूरक, निसर्गाशी मैत्रीपूर्वक जीवन जगण्यावर नेहमी भर दिला. आपण आजही पाहतो की आपले आदिवासी बंधू भगिनी निसर्गाची देखभाल आणि संरक्षण करण्यासाठी कसे सर्व प्रकारे समर्पित आयुष्य जगत असतात. आपल्या सर्वांसाठी आपल्या आदिवासी बंधू भगिनींचं हे काम खूप प्रेरणादायक आहे. मित्रांनो, उद्या म्हणजेच 30 ऑक्टोबरला गोविंद गुरुजी यांची पुण्यतिथी सुद्धा आहे. आपल्या गुजरात आणि राजस्थानच्या आदिवासी आणि वंचित समाजाच्या जीवनात गोविंद गुरुजी यांचं महत्व खूपच विशेष असं आहे. गोविंद गुरुजींना सुद्धा मी आपली श्रद्धांजली अर्पण करतो. नोव्हेंबर महिन्यात आपण मानगढ नरसंहाराचा स्मृतिदिन सुद्धा पाळतो. मी त्या नरसंहारात हुतात्मा झालेल्या भारत मातेच्या सर्व लेकरांना वंदन करतो. मित्रहो, भारतवर्षाला आदिवासी लढवय्या शूरवीरांचा समृद्ध इतिहास लाभला आहे. याच भारतभूमीवर महान तिलका मांझी यांनी अन्यायाच्या विरोधात रणशिंग फुंकलं होतं. याच धर्तीवरून सिद्धो कान्हू यांनी समानतेचा नारा दिला होता. तंट्या भिल्ल यांच्यासारख्या लढवय्यानं आपल्या या भूमीत जन्म घेतला, याचा आपल्याला अभिमान आहे. आपण हुतात्मा वीर नारायण सिंह यांचं सुद्धा पूर्ण आदरपूर्वक स्मरण करतो, जे अत्यंत प्रतिकूल अशा कठीण परिस्थितीत आपल्या लोकांच्या बाजूने उभे राहिले. वीर रामजी गोंड असोत, वीर गुंडाधूर असोत, भीमा नायक असोत, या सर्व मंडळींचं शौर्य आजही आपल्याला प्रेरणा देत राहतं. अल्लुरी सीताराम राजू यांनी आदिवासी बंधू भगिनींमध्ये जे स्फुल्लिंग चेतवलं, त्याचं स्मरण देश आजही करतो. ईशान्य भारतात कियांग नोबांग आणि राणी गाईदिन्ल्यू यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांकडून सुद्धा आपल्याला खूप प्रेरणा मिळते. आदिवासी समाजातूनच देशाला राजमोहिनी देवी आणि राणी कमलापती यांच्यासारख्या वीरांगना मिळाल्या. देश सध्या आदिवासी समाजाला प्रेरणा देणाऱ्या राणी दुर्गावतीजी यांची 500वी जयंती साजरी करत आहे. मी अशी आशा करतो की देशातले जास्तीत जास्त युवक युवती आपापल्या भागातल्या आदिवासी विभूतींच्या बाबतीत माहिती घेतील आणि त्यातून प्रेरणा घेतील. देश आपल्या आदिवासी समाजाचा कृतज्ञ आहे, ऋणी आहे. या समाजानं राष्ट्राचा स्वाभिमान आणि उन्नती यांना नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिला आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, सणासुदीच्या या हंगामात यावेळी देशाच्या क्रीडा क्षेत्राचा झेंडा सुद्धा उंच फडकतो आहे.
नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांनंतर पैरा दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी जबरदस्त यश मिळवलं आहे. कामयाबी हासिल की है. दिव्यांगांच्या या क्रीडा स्पर्धेत भारतानं एकूण 111 पदक जिंकून एक नवा इतिहास रचला आहे. 12 एशियन मी गेम्स में हिस्सा दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व क्रीडापटूंचं खूप खूप अभिनंदन करतो. साथियों, मित्रांनो, आपका ध्यान विशेष ऑलिम्पिक जागतिक उन्हाळी क्रीडा स्पर्धेकडेही गेम्स की मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. इसका आयोजन जर्मनीत बर्लिनमध्ये बर्लिन में या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रतियोगिता ही स्पर्धा हमारे गतिमंद खेळाडूंची अद्भुत क्षमता जगासमोर आणते. अद्भुत क्षमता को या स्पर्धेत भारतीय संघानं 75 सुवर्ण पदकांसह 75 एकूण 200 पदकं जिंकली. 200 पदक जीते. रोलर स्केटिंग असो, रोलर स्केटिंग हो, बीच व्हॉलीबॉल असो, बीच वॉलीबॉल हो, फुटबॉल असो बॉल हो की टेनिस असो, या लोन टेनिस भारतीय खेळाडूंनी पदकांचा वर्षाव केला. लगा दी. इन पदक या पदक विजेत्यांचा जीवन प्रवास काफी खूप इंस्पायरिंग. प्रेरणादायक आहे. हरियाणा के हरियाणाच्या रणवीर सैनीनं गोल्फमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. बचपन से लहानपणापासूनच ऑटिझमनं त्रस्त असलेल्या रणवीरसाठी के लिए कोणतंही आव्हान चुनौती गोल्फची आवड कमी करणारं ठरू शकलं नाही. कम नहीं कर पाई. त्यांची आई तर म्हणते यहाँ तक कह की आज कुटुंबातला प्रत्येक जण गोल्फपटू झाला आहे. सब गोल्फर बन गए. पुद्दुचेरीच्या 16 वर्षीय टी विशालनं टी विशाल ने 4 पदकं जिंकली. गोव्याच्या सिया सरोदे यांनी पॉवर लिफ्टिंगमध्ये 2 सुवर्ण पदकांसह 4 पदकं पटकावली. 4 पदक अपने नाम वयाच्या 9व्या वर्षी मातृछत्र हरपल्यानंतरही के बाद भी त्या निराश झाल्या नाहीत. खुद को निराश नहीं. छत्तीसगडच्या दुर्गचा रहिवासी असलेल्या अनुराग प्रसादनं अनुराग पॉवर लिफ्टिंगमध्ये 3 सुवर्ण लिफ्टिंग में आणि 1 रौप्य पदक जिंकलं आहे. और एक सिल्वर मेडल जीता है. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आहे झारखंडच्या इंदू प्रकाशची. जिन्होंने त्यांनी साइकिलिंग में सायकलिंगमध्ये 2 पदकं जिंकली आहेत. बहुत ही अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या इंदूनं कधीही आपल्या यशात गरीबी गरिबीचा अडसर येऊ दिला नाही. सफलता के सामने दीवार मला विश्वास आहे की या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी कमावलेलं यश खिलाड़ियों के गतिमंदतेचा, बौद्धिक अक्षमतेचा सामना करत असलेल्या इतर मुलांना आणि कुटुंबांना देखील खूप प्रेरणा देईल. प्रेरित करेगी. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे आपके की तुम्ही तुमच्या गावातल्या, बगल में तुमच्या गावाचा आजूबाजूच्या भागातल्या अशा मुलांकडे सहकुटुंब जा. या खेळात भाग घेतलेल्या किंवा विजयी झालेल्यांचं अभिनंदन करा बधाई दीजिए और आणि त्या मुलांसोबत उन बच्चों काही क्षण घालवा. आपको एक नया तुम्हाला एक नवीन अनुभव मिळेल. परमात्मा ने परमेश्वरानं त्यांना दिलेल्या दैवी शक्तीची अनुभूती घेण्याची संधी आपको भी उसके तुम्हालाही मिळेल. मौका मिलेगा. नक्की जा. जाइएगा. मेरे परिवार माझ्या कुटुंबियानो, आप सभी ने आपण सर्वांनी गुजरात के गुजरातमधलं तीर्थक्षेत्र अंबाजी अंबाजी मंदिराबद्दल ऐकलं असेलच. यह एक महत्वपूर्ण हे एक महत्वाचं शक्तीपीठ आहे. देश विदेश इथे देश परदेशातले भाविक मोठ्या संख्येनं अंबा मातेच्या दर्शनासाठी येत असतात. यहाँ इथल्या गब्बर पर्वताच्या वाटेवर तुम्हाला विविध प्रकारच्या योग मुद्रा मुद्राओं आणि आसनांच्या मूर्ती दिसतील. क्या आप जानते हैं या मूर्तींचं वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे? क्या बात है? खरं तर ही रद्दी सामानापासून बनवलेली शिल्प आहेत. एक प्रकार एक प्रकारे भंगारापासून बनवलेली आहेत, बेहद अद्भुत है. मात्र ती अतिशय अद्भुत आहेत. म्हणजे प्रतिमा जुन्या, इस्तेमाल वापरलेल्या आणि भंगारात टाकलेल्या वस्तूंपासून या मूर्ती बनवल्या गेल्या आहेत. अंबाजी अंबाजी शक्तीपीठातल्या देवी मातेच्या दर्शनासोबतच या मूर्ती सुद्धा भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र बनल्या आहेत. इस प्रयास या प्रयत्नाला मिळालेलं यश पाहून मन में एक सुझाव. माझ्याही मनात एक कल्पना येत आहे. हमारे देश में आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे कचऱ्यापासून अशा कलाकृती बनवू शकतात. बना सकते हैं.
त्यामुळे मी गुजरात सरकारला एक स्पर्धा भरवून अशा लोकांना त्यासाठी आमंत्रित करण्याची विनंती करतो. ये प्रयास हा प्रयत्न गब्बर पर्वताचं आकर्षण वाढवण्यासोबतच देश में देशभरातल्या वेस्ट टू वेल्थ अर्थात कचऱ्यातून सोनं या मोहिमेसाठी लोकांना प्रेरित करेल. साथियों, मित्रांनो, जब भी जेव्हा जेव्हा स्वच्छ भारत आणि वेस्ट टू वेल्थचा विषय येतो देश के तेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला याची असंख्य उदाहरणं पाहायला मिळतात. असम के आसामच्या कामरूप महानगर जिल्ह्यातली डिस्ट्रिक्ट में अक्षर फोरम नावाची शाळा इस नाम का मुलांमध्ये शाश्वत विकासाची मूल्य संस्कार रुजवण्याचं काम सातत्यानं करत आहे. एक निरंतर इथे शिकणारे विद्यार्थी यहाँ पढ़ने दर आठवड्याला प्लास्टिकचा कचरा गोळा करतात, प्लास्टिक वेस्ट जमा ज्याचा उपयोग जिसका उपयोग पर्यावरणपूरक विटा आणि चावीच्या साखळ्या यासारख्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. बनाने में होता है. यहाँ स्टूडेंट या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर आणि वस्तू बनवण्याला शिकवलं जातं. सिखाया जाता है. लहान वयातच पर्यावरणाप्रती असलेली ही जागरूकता जागरूक या मुलांना बच्चों को कर्तव्यदक्ष कर्तव्यदक्ष नागरिक बनवण्यात निष्ठ खूप मदत करेल. नागरिक बनाने में बहुत मदद करेगी. माझ्या कुटुंबियानो, मेरे परिवारजनों, आज आज जीवनातलं एकही क्षेत्र असं नाही क्षेत्र नहीं जिथे आपण जहाँ स्त्री शक्तीचं सामर्थ्य आजमावू शकत नाही. देखने को नहीं मिल रहा हो. या युगात दौर में तिच्या कर्तृत्वाचं सर्वत्र कौतुक होत असताना भक्ती सामर्थ्य दाखवणाऱ्या एका महिला संताचंही स्मरण करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे, ज्यांचं नाव इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये कोरलं गेलं आहे. देश यंदा देशभरात संत मीराबाई महान संत यांची 525वी जयंती साजरी होत आहे. जयंती मना रहा है. अनेक कारणांमुळे देशभरातल्या लोकांसाठी त्या एक प्रेरणादायक शक्ती ठरल्या आहेत. अगर किसी की एखाद्याला संगीताची आवड असेल तर संगीताप्रती समर्पणाचं त्या उत्तम उदाहरण आहेत. अगर कोई कुणी काव्यप्रेमी असेल तर भक्तिरसात तल्लीन झालेली मीराबाईंची भजनं उसे अलग त्याला वेगळाच आनंद देऊन जातात. अगर कोई जर कुणाचा दैवी शक्तीवर विश्वास असेल तो मेरा तर मीराबाईंचं श्रीकृष्णामध्ये तद्रूप होणं उसके लिए एक बड़ी त्यांच्यासाठी खूप मोठी प्रेरणा ठरू शकते. मेरा भाई मीराबाई संत रवि संत रविदासांना आपले गुरु मान असत. कहती भी थी, त्या म्हणायच्या देखील, गुरु गुरु मिलिया रैदास दिन्ही ज्ञान की गुटकी. गुटकी रविदासांसारखा गुरु मिळाला आणि ज्ञानाची पुंजी मिळाली. बेटियों की मीराबाई आजही देशातल्या माता, भगिनी आणि मुलींसाठी आज भी प्रेरणा स्रोत आहेत. उस काल त्या काळातही त्यांनी अपने स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकला और आणि पुराण मतवादी विचारांच्या विरोधात उभ्या ठाकल्या. एक संत के रूप एक संत म्हणूनही त्या को प्रेरित आपल्या सर्वांना प्रेरणा देतात. समाज और संस्कृति को देशावर अनेक प्रकारची आक्रमणं होत असताना भारतीय समाज आणि संस्कृती सक्षम करण्यासाठी त्या पुढे आल्या. कई प्रकार के साधेपणात झेल रहा. किती सामर्थ्य आहे सरलता हे मीराबाईंच्या चरित्रातून शक्ति होती है. आपल्या लक्षात येतं. हमें मीराबाई के जीवन मी संत मीराबाईंना नमस्कार करतो. मीराबाई को नमन करता हूं. मेरे प्यारे माझ्या प्रिय कुटुंबियानो, इस बार यावेळी मन की बात मध्ये एवढंच. इतना ही. आप सब आपल्या सर्वांसोबतचा प्रत्येक संवाद मला नवीन ऊर्जा देत असतो. देता है. आशा आणि सकारात्मक विषयांशी संबंधित शेकडो कथा तुमच्या संदेशांद्वारे माझ्यापर्यंत पोहोचत असतात. मुझ तक पहुंचती रहती है. आत्मनिर्भर भारत मोहिमेवर भर देण्याची मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो. भारत अभियान पर बल दें. स्थानिक उत्पादनं खरेदी करा. व्होकल फॉर लोकल व्हा. वोकल बने. ज्याप्रमाणे तुम्ही तुमची घरं स्वच्छ ठेवता तसाच तुमचा परिसर आणि शहर सुद्धा स्वच्छ ठेवा. स्वच्छ रखें. आणि आपल्याला माहीतच आहे की 31 ऑक्टोबर हा सरदार साहेबांचा जयंती दिवस आहे. देश एकता दिवस म्हणून तो साजरा करतो. मनाती है. देशात अनेक ठिकाणी एकता दौडचं आयोजन केलं जातं. आप भी आपणही 31 ऑक्टोबर रोजी
एकता दौड कार्यक्रमाचं आयोजन करा. आयोजित आपण स्वतःही मोठ्या संख्येनं सहभागी होऊन एकतेचा संकल्प दृढ करा. को मजबूत करें. मी पुन्हा एकदा फिर आगामी सणांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. अनेक शुभकामनाएं देता हूं. आपण सर्वजण परिवार आपल्या कुटुंबासोबत आनंद साजरा करा. निरोगी राहा, आनंदी राहा, में रहे हीच माझी सदिच्छा आहे. और हाँ, आणि हो, दिवाली के दिवाळीच्या वेळी कुठेही आग लागण्याची घटना घडेल अशी चूक करू नका. समय हो जाए जर एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण झालाच जरूर तर तुम्ही त्याला सांभाळा. खुद को भी समाज स्वतःचीही काळजी घ्या और पूरे आणि संपूर्ण परिसराची देखील काळजी घ्या. बहुत बहुत खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद.